आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। आपण इकडे गेलो तर पुढे तसं माझा नाही म्हणत मी गाड्या तुम्ही तर हलत तर मला पक्क नाही आणि मी नमुना असा आहे मी तुम्हाला सोडत नाही मोरच राहतो आणि कोण कोण मराठीच्या वाटत जाते ते बी मला इथून पुढे बघायचंय त्याच्यात धमकच नाही राहिले पाहिजे मराठीच्या विरोधात जायचे। यांच्या वळवळ्यात बंद करतो फक्त एक आरक्षण मला शांततेत घेऊ लागा आणि त्याचं नावाला घेऊन मोठं व्हायला लागलं ते कामातून गेलेले। आता फक्त एकजुटीनं म्हणा साथ द्या आपल्याला एवढ्या वेळेस हे शांततेत आरक्षण आणून द्यायचं। तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे खूप महासंकट निर्माण होतील एवढे प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे अशीच एकजूट ठेवली ते सुद्धा पायाखाली मुरगाळतील मराठी ते संकट सुद्धा चालता चालता एकजूट असू द्या शब्द मोडू नका मी तुमचा मोडणार नाही आतापर्यंत नाही मोडला शेवटचा शब्द सांगतो शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही। आंतरवालीतलं आंदोलन आजही सुरू आहे। साखळी उपोषणवाले साखळी उपोषण करताय आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळीचं कीर्तन महाराज मंडळी पहिल्यांदा वेगळंच भाषण करतात कीर्तन आता सगळं मुंबईला ते बी डायरेक्ट महाराज मंडळीला माझी विनंती या लोणाला या मावळ राहतात तुम्ही समाज प्रबोधन करताय या आंदोलनाला खूप प्रचंड ताकद दिलेली याची जाणीव मराठ्याने तुम्हाला मधल्या काळात काही त्रास झाला काही महाराज म्हणलेलं हे सुद्धा आम्हाला माहिती आम्ही तुमच्या बाजूला बोललो नाही कारण आरक्षण घ्यायचं तुम्हाला त्रास दिलेला आमच्या पक्का देणार एकदा आरक्षण मिळू द्या त्यांचा हिशोब आम्ही पुरा करला तुम्ही फक्त मागं हटू नका या मराठ्याच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी व्हा तुम्हाला दिलेल्या त्रासाचे सगळ्यांना माहिती फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे। मी सुद्धा अपमान पचवल्याला माझ्यावर झालेला सुद्धा सगळे हिशोब होणार पण मराठ्यांना एकदा आरक्षण मिळालं आजूबाजूला लक्ष असू द्या पुन्हा एकदा सांगतोय आजूबाजूला लक्ष असू द्या स्वयंसेवकपणा रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा कोणाची बंद पडली त्याला मदत करू लागा 2-3 गाड्या तिथं थांबत जा पाठीमागून 10 घंटे लेट आलं तरी चालते सगळे मुंबईकडे जाणार आहे एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही एकमेकाला पुणे आलं काही दुखापत झाली तर अँब्युलन्सला रस्ता ताबडतोब देत जा त्याला गाडीत टाकत जा ओळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा कोणाला जेवायला नसेल तर आपण शिल्लक घेतला डबा त्याला द्या कोणाकडे पाणी नसेल तर दोघं एका बाटलीतला अर्धा पे आपण मदत करा एकमेकाशी सावध भूमिका करा आणि सगळ्यात मोठा आपल्या समोरचा चॅलेंज आहे आपण या ठिकाणावर बसलो हे ठिकाण आपलं आंदोलन समजा फक्त एवढंच ठिकाण आपल्या ठिकाणापासून 10 फूट किंवा 10 मीटरवर जरी कुठं दगड हल्ला कुठं जाळपोळ झाली ती उद्योग तुम्ही तुमचं सरकार बघायचं आम्हाला नाही आमच्या एरियात आम्ही बघतो आणि आपल्या एरियात वळवळ करावं लागलं तर पेंटीनच धरून खाली बसतो जागा हलवूनच द्यायचा नाही आणि आपला असला तरी काही दुसरं ठेकायचा पोलीस बांधायचं सगळी जबाबदारी आपल्याला सांभाळायची आपली फक्त बाकी ज्यांचा अमुका ठेका नाही
ते बाकीचे कोण आहेत ते तिकडे बघून म्हणायचं. आपल्यापासून लांब झालेला आपला त्याचा काय संबंध नाही. त्याच्यावर कारवाई करा, नाही त्याला उलट लटका, नाही तर त्याला तिकडे कुठे एखाद्या तुम्ही सोडून द्या. लोक दिली प्रश्न आमच्या एरियात होता, जिथं आमचे आंदोलक बसलेले तेवढाच. मग आमचा आंदोलक गाडी कशी बसलेला ते गाडीचे पोहतात, त्याच्या पलीकडच्या गाडीच्या दुसऱ्या गाडीचा आमच्या त्याचा काय संबंध. इतके जागरूक राहा. कुठं काय वाटलं परत जाऊन पोलिसांना सांगा, पोलीस बांधवांना सांगा की या ठिकाणी असं व्हायला तुम्ही बघा. आपली जबाबदारी संपली. आणि आता सगळ्यांनी शांततेत एकामागे गाड्या लावायच्या, शांततेत. आत्ता म्हणजे 1 घंट्यापूर्वी मी उठायच्या आधी सरकारचं सिस्टम झालं चर्चेला. 2 एक नाही, जुनं नवं गेलं मग गाड्या तरी गेलं, त्याचं मग जुळत नाही. आता जुनं आहे ते आले. तुम्हाला एवढं सांगायला आलं ठरतं इथपर्यंत जेवायला वाढलं होतं सगळ्यांना माहिती, मीडियाच्या बांधवांना सुद्धा माहिती, ते सुद्धा आत होतं. म्हणलं मी अगोदर माझ्या समाजाला सांगून तर सिस्टम चर्चा करतो, तो गाड्याच्या तोडं मुंबईकडे करतो. त्यांचं आपलं पडलं तर पुढं आपल्याला मुंबईत गेलं तरी आरक्षण पाहिजे, इथं दिलं तरी आरक्षण पाहिजे, त्यांनी बीडला दिलं तरी पाहिजे, देवाला दिलं तरी पाहिजे, त्यांनी संभाजीनगरला दिलं तरी पाहिजे, त्यांनी लोणावळ्यात देऊ दे, पनवेलमध्ये देऊ दे, वाशीत देऊ दे, कुठं दे. तुम्हाला पुढा उभारून देतो तरी पाहिजे. कुठं राहायचं आम्हाला पाहिजे आरक्षण. आता ते काय म्हणते ते मी ऐकलं. मी आता त्यांच्याशी चर्चा करतो, तवर तुम्ही सगळ्या गाड्याच्या तोंड मुंबईकडे करून ठेवले. तवर मी चर्चा करतो, भाकरी खातो, तुम्ही भाकरी खा. मुंबई जवळ आली, इथून मला दिसत आता ती. आता आपण गेल्या तर जमा तिच्यात आपले मायबाप आणखी मागून यायचे, आपल्याला पुरत नाही 120-30 किलोमीटर. इतके उभं राहायला जागा पुरत नाही आपल्याला, इतके मागून निघाले जातात. त्यांची चर्चा काय, त्यांनी काय मसुदा आणलाय, त्याच्यात माझ्या मराठ्यांचा हित काय, आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय, आपली मागणी कोणची, त्यांनी काय आणलंय, हे सगळं बघतो, चर्चा करतो. तवर तुम्ही जेवण करा, गाड्या एका लाईनीत लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा. आणि त्यांच्याशी काय चर्चा झाली पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि मीडियाच्या बांधवासमोर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो, तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय होणार नाही. त्यामुळे इकडे कुणी काही अफवा सोडली, गैरसमज सोडला, त्याला माहित तो घरी जाय मागे. एवढा विश्वास एकमेकावरती ठेवायचा. मी तुम्हाला विचारल्याशिवाय आयुष्यभर काही करणार नाही. आणि मला करायचंय काय, आंध्रात करू, आंध्रात केलं तरी आरक्षण पाहिजे, गुजरात केलं तरी आरक्षणच पाहिजे. आणि आंध्रात समजा बोललो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी त्याला हा म्हणत नाही. म्हणजे मला शेवटपर्यंत मालक समाज आणि समाज ठेवताय. आता सगळ्यांनी आपण आपल्या गाड्या शांततेत लावून ठेवा. 1-2 घंटे त्यांची चर्चा करतो. वाशी एकदम जवळ 1 घंट्यात आपण जाऊ सगळे. दमाल हात बदल काळजीच व्हायला मला पाय टाका लागले माझे गाड्या लय गारा गाडा झाले बाबा तुमच्या दुकानचा. मोठ्याकडेच बसणार रात्री दारातल्या बेकारा माझ्या ताकदच नाही खरं सांगतो. मग शरीरच मला साथ द्यायला नाही पाहिलं नाही बरोबर. मी डोंगर पळत चढलो असतो पण आता मला पायच भेटत नाही. सगळ्यात बुटच पायच जाणार. तुम्ही कोणाला विचार इतके पाय सुजत नाही मग ते बुटत पायच बसणार. तेवढी ताकद असते मला अवघड केलं असतो. चला सगळ्यांना जय शिवराय. गाड्या वळून ठेवा. मी चर्चा करतो. तुम्ही तर जेवण निवांत करा. पोटभर खाजा. आरक्षण घ्यायचंय त्याच्याशिवाय माघारी नाही. धन्यवाद. जय शिवराय. काय सोडलं मला सांगा काय सोडायचं असं.
सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.